ಗೋವಾ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆದ್ದಾರಿಯು ಈ ಎರಡು ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವದ ರಸ್ತೆಯಾಗಿದ್ದು, ಈ ಮಾರ್ಗವಾಗಿಯೇ ಎರಡು ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಸರಕುಗಳನ್ನು ಸಾಗಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ಆದರೆ ಕೆಲವು ದಿನಗಳಿಂದ ಸುರಿಯುತ್ತಿರುವ ಭಾರೀ ಮಳೆಯಿಂದಾಗಿ ತಿನೇಘಾಟ್-ಅನ್ಮೋಡ್ ರಸ್ತೆಯ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಹತ್ತಿರ ಮಳೆಯ ನೀರು ಸಂಗ್ರಹವಾಗಿದ್ದು, ವಾಹನ ಸವಾರರು ಪರದಾಡುವ ಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ. ಈ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ತಗ್ಗುಗುಂಡಿಗಳಿದ್ದು, ಮಳೆ ನೀರು ಸಂಗ್ರಹವಾಗಿರುವುದರಿಂದ ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನ ಸವಾರರು ಬಿದ್ದು ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದಲ್ಲದೆ ರಸ್ತೆ ತುಂಬೆಲ್ಲ ನೀರು ತುಂಬಿರುವುದರಿಂದ ದೊಡ್ಡ ವಾಹನಗಳಿಗೆ ತಗ್ಗುಗುಂಡಿಗಳ ಅಂದಾಜು ಸಿಗದ ಕಾರಣ ಸಂಚಾರಕ್ಕೆ ಅಡ್ಡಿಯಾಗಿದ್ದು, ಈ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಕೂಡ ಪಲ್ಟಿಯಾಗಿದೆ. ಈ ಕುರಿತು ನಮ್ಮ ಕೆಎಂಎಂ ಸುದ್ದಿವಾಹಿನಿಯ ವರದಿಗಾರರಾದ ನಿಖಿಲ್ ಅಸುಕರ್ ಅವರು ಅಧಿಕ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ. हा जो गोवा बेळगाव महामार्ग हा दिवसेंदिवस ढासळत चाललाय. म्हणजे खड्डे खड्डे वाढत चालले. एनएचवाल्यांना किती वेळा सांगितलं रस्ते बुजवा, तेवढ्यामध्ये हा म्हणतात, कोणी लक्ष देत नाही. आज परिस्थिती अशी झाली की कुठलीच गाडी जात नाही. पूर्ण इकडे तिथपर्यंत गाड्या थांबलेल्या. मोठी गाडी तेवढी जायला ती पण खालती बसायला लागले आणि पाणी काढण्यासाठी काही इकडे व्यवस्था नाही. त्यामुळे आज आम्ही सोशल वर्कर इकडे एकट्यानं जीसीबीची व्यवस्था कर म्हणून सांगितली. त्यांनी जीसीबी आता पाठवत आहे. ती जीसीबी पाठवल्यानंतर थोडंफार पाणी तरी काढून आज या ठिकाणी रस्ता मोकळा करण्यात कारण कोणच लक्ष देत नाही ह्या रस्त्याकडे. इकडचे स्थानिक लीडर असून दे, एमएलए असून दे किंवा गोवा बेळगाव हा राष्ट्रीय मार्ग असल्याने गोव्याचेही तितकेच संबंध आहेत. तिकडे गोव्याची सुद्धा कोण मुख्यमंत्री सुद्धा आज आवाज उठवत नाही ह्या रस्त्यासाठी. कर्नाटकाशी चर्चा करत नाही झालेत. ही दुःखाची गोष्ट आहे. कारण गोव्याची जेवढी लोक येतात तेवढी कर्नाटकाची जातात. दोघांचे पण संबंध चांगले ठेवण्यासाठी गोव्याच्या बी सरकारने प्रयत्न करायला पाहिजे आणि कर्नाटकच्या सरकारने पण प्रयत्न करायला पाहिजे. आम्हाला रस्ता नको, कमीत कमी पडलेले खड्डे तरी बुजवले तर आज इकडनं जाण्यासाठी व्यवस्था नाही तर पूर्ण रस्ता तरी बंद केला तर पूर्ण गाड्या तरी येणं बंद होईल. ते तरी करावे त्यांनी. किंवा या ठिकाणी खड्डे पडलेत ते तात्पुरते तरी बुजवावे. आम्ही आता प्रयत्न करून जीसीबीच्या साईडने पाणी काढण्याचं म्हटलं तर वेगळे फॉरेस्ट प्रॉब्लेम येतं. ह्या साईडने पाणी काढायचं तर फॉरेस्ट एरिया आहे. ते म्हणतात आपल्या एरियात पाणी जायचं नाही. मग पाणी जाणार तरी कुठे? ह्या साईडला आहे भिंत. असा प्रॉब्लेम व्हायला. त्याला लागून असे परत पुन्हा प्रॉब्लेम आला तर काही शाळेचे विद्यार्थी पण तिकडे अडकून बसलेले आहेत. त्यांनी बसमध्ये तिकडे अडकून बसले त्या साईडला. कारण त्यांना इकडे शाळेलाच पण सुट्टी व्हायला लागली. त्याला लागून पुन्हा इकडे अडकून ह्या दृष्टिकोनातून इकडे काहीतरी व्यवस्था दोन्ही सरकारने जितके कर्नाटकाची जरी हे असलं तरी गोवा सरकारने बी यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कारण त्यांच्या सुद्धा गाड्या इकडे येतात. त्यांची ट्रान्सपोर्टच्या गाड्या येतात, परिवहन मंडळाच्या येतात, सगळ्या गाड्या येतात. आणि त्यांनी जर सगळ्यांनी मिळून केलं तर आज हा रस्ता होऊ शकतोय. म्हणजे कमीत कमी इकडे खड्डे तरी भरू शकतात. ಧನ್ಯವಾದ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಗೋವಾ ಸರ್ಕಾರವು ಈ ರಸ್ತೆಗಳತ್ತ ಸಂಪೂರ್ಣ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ವಹಿಸಿದ್ದು, ದಿನದಿಂದ ದಿನಕ್ಕೆ ಈ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತಿವೆ. ಈ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಶಾಶ್ವತ ಪರಿಹಾರ ಸಿಗುತ್ತಾ? ಇಲ್ಲಿನ ನಿವಾಸಿಗಳಿಗೆ ಸುಗಮ ಸಂಚಾರಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳುತ್ತಾ? ಎಂಬ ಅನೇಕ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಜನಸಾಮಾನ್ಯರಲ್ಲಿ ಕಾಡುತ್ತಿವೆ. ನಿಖಿಲ್ ಅಸುಕರ್, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ, ಅನ್ಮೋಡ್.